तुम्ही कधी विचार केलाय का, फक्त हसल्यामुळे एखाद्याला सहगुन्हेगार कसं ठरू शकतं? आज आपण या सामान्य हसण्याच्या टोकदार परिणामांचा शोध घेणार आहोत. पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणाऱ्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने तेलुगू पत्रकार कोम्मिनेनी श्रीनिवास राव म्हणजेच KSR यांना जामीन मंजूर केला. एका टीव्ही कार्यक्रमात पॅनलिस्टच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्यांना आंध्र प्रदेश पोलिसांनी अटक केली होती. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काहीतरी नवीन शिकून जा, ही माझी गॅरंटी. तर कोणते आक्षेपार्ह वक्तव्य? KSR हे 70 वर्षाचे ज्येष्ठ पत्रकार असून ते टीव्ही अँकर देखील आहेत. लाईव्ह विथ KSR हा कार्यक्रम ते साक्षी टीव्हीवर सादर करतात. 6 जून 2025 रोजी या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणादरम्यान एका पॅनलिस्टने अमरावती ही वेश्यांची राजधानी आहे व तेथे एड्सग्रस्त लोक राहतात असे विधान केले होते. KSR यांनी या वक्तव्यावर आक्षेप घेतला नाही, उलट ते हसताना दिसले, असा KSR यांच्यावर पोलिसांचा आरोप आहे. त्यानंतर 8 जून 2025 रोजी KSR यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या द्वेष भावना पसरवणे, खोटे पुरावे, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला, सदोष मनुष्यवध, दरोडा, कट रचणे यासारख्या विविध कलम व माहिती तंत्रज्ञान अधिनियम व ॲट्रॉसिटी ॲक्ट खाली गुन्हा नोंदविण्यात आला. KSR यांना 9 जून रोजी अटक देखील करण्यात आली. हसल्यामुळे फक्त आपण हसलो त्यामुळे सह आरोपी ठरतो का? न्यायालयाने विचारले. जर कुणी विचित्र विधान केले आणि आपण त्यावर हसलो तर त्यामुळे आपण सह आरोपी ठरतो का? लाईव्ह कार्यक्रममध्ये असे प्रकार नेहमी घडतात. पत्रकाराची प्रतिष्ठा आणि भूमिका लक्षात घेता त्यांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे, असे न्यायालयाने नमूद केले. सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला की KSR हे निष्क्रिय प्रेक्षक नव्हते. त्यांनी पॅनलिस्टला उत्तेजित केले, म्हणजे त्यांना प्रोवोक केले. त्यांच्या हसण्याने वक्तव्याला प्रत्यक्ष अनुमती दिली व त्यांच्या हसण्याने त्या वक्तव्याला अप्रत्यक्ष अनुमती दिली, असे सर्वोच्च न्यायालयात सांगितले. त्यानंतर KSR यांचे वकील यांनी असा युक्तिवाद केला की KSR यांनी स्वतः कोणतेही वक्तव्य केले नाही किंवा पॅनलिस्टच्या वक्तव्याला दुजोरा देखील दिलेला नाही. ते केवळ अँकरिंग करत होते व हसणे म्हणजे गुन्ह्यात मदत नव्हे, असा युक्तिवाद KSR यांच्या वकिलांनी केला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा व न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने हा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचा मुद्दा असल्याने न्यायालयाने त्यांना लगेच बेल दिली. मित्रांनो, आजसाठी एवढेच. पुन्हा भेटूया एका नवीन कायदेशीर जागरूकता व्हिडिओमध्ये. आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आवडत असल्यास लाईक करा आणि मित्रपरिवारमध्ये शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.